नमस्कार मैत्रिणींनो, पूनम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघूया महाराष्ट्रीयन पद्धतीची आळूची वडी. यासाठी लागणारे साहित्य: आळूची स्वच्छ पानं, 1 वाटी बेसन, त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, त्यानंतर 1 चमचा ओवा आणि 2 चमचे तीळ. कारण की तीळ, ओवा वगैरे हे जर पदार्थ आपण घातले ना त्यामध्ये, तर त्याला खूप छान स्वाद येतो आणि रुचकर आणि चविष्ट लागतात त्या वड्या. आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार गूळ किंवा तुम्ही साखरही टाकू शकता, पण गुळाने त्याला चव फार छान येते. त्यामुळे मी त्यामध्ये गूळच घालते. आणि बेसनामध्ये गुळाचं जर मिश्रण झालं तर ते खूप चवीला खूप छान वाटतं. त्यानंतर आंबट पाण्यासाठी चिंच किंवा आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकतो. चिंच, गूळ आणि बेसन याचं मिश्रण खूप चवदार लागतं. साखरेने थोडा पानसटपणा येतो त्याला, पण गुळामुळे त्याला खूप छान स्वाद येतो. त्यामुळे चिंच आणि गूळच घालावी त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण त्यात मीठ टाकूया. झालं. नंतर हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं पाणी घालून त्यामध्ये. आता बघा मी काय काय घातलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे, तुम्ही बघितलं असाल. हे बघा, चिंचेचा कोळ करून टाकला आहे मी त्यामध्ये. आणि मग आपलं नंतर थोडं साधं पाणी घालून थोडं घट्टसर भिजवायचं. थोडा गूळ टाकून, बघा गूळ पण टाकला आहे मी. थोडं पाणी टाकून भिजवायचं. एकदम पातळ नाही करायचं, नाहीतर मग त्या वड्या अशा छान घट्टसर नाही बनत. त्या अशा वितळून जातात त्या याच्यामध्ये टाकल्या की, तेलात टाकल्या की. छान असं पाणी टाकायचं, थोडंच घालायचं पाणी. थोड्या पाण्याने छान घट्ट मी दाखवते तसं भिजून घ्यायचं. बस अशा पद्धतीत भिजवायचं. वरून कोथिंबीर घालायची. त्यानंतर पानं स्वच्छ पुसून घ्यायचे आणि थोडे लाटून घ्यायचे. कारण त्यांचे जे देठं असतात ना, ते देठं मग आपण जेव्हा घडी घालतो, रोल करतो ना त्याचा, ते पूर्ण याच्यावरती येतं, ते फाटून जातात ते पानं. असे छान त्याला हे लावून मस्तपैकी एकावर एक पानं ठेवायचे. पहिले असं एक पान ठेवायचं, एक सरळ आणि एक त्याच्या विरुद्ध दिशेने उलटं. बघा मी तुम्हाला ठेवून दाखवते. छान इतकं घट्ट असावं ते, म्हणजे मग एकदम छान त्याला एकसारखं बसतं. ते पातळ केलं की ते निसटून जातं त्याच्यातून. बघा मी तुम्हाला दाखवते. दुसरं पान या दिशेने ठेवायचं. आपण एक तसं ठेवलं, एक असं ठेवायचं. मस्त एकावर एक लावून मस्त असं छान लावून घ्यायचं. आणि छोटे जे पानं असतात ना, ते असे आडवे मध्ये असे कसे ठेवले तरी चालतात. फक्त मोठे पानं असले की ते एकावर एक ठेवायचे. बाकी छोटे पानं असले तर ते आडवे ठेवले तरी चालतात. बघा या पद्धतीने असे छान लावून घ्यायचे. बघा खूप रुचकर आणि खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागते ही वडी. महाराष्ट्राची परंपरा आहे ती. अशी छान लागते ती वडी एकदम मस्त. त्यानंतर परत असे साईडची पानं वळवून घ्यायचे आतमध्ये आणि त्यांना पीठ लावून आतमध्ये एकत्र करून छान असं त्याला वरून परत पीठ लावायचं थोडं आणि वळकटी घालायची. त्याची पक्की टाकायची वळकटी, म्हणजे मग ती निसटत नाही आणि सुटत नाही. भरपूर जण कोणी दोरा बांधतं, कोणी काय करतं, पण आपल्याला तसं काहीच करायचं नाही आहे. दोरा वगैरे बांधायची गरज नाही आहे. छान याच्यातच ती पक्की गुंडाळल्या जाते एकदम. बघू शकता तुम्ही, छान पक्की गुंडाळल्या गेली. बघा छान मस्त गुंडाळल्या गेली एकदम. आणि वरच्या साईडने आणि साईडच्या बाजूने त्याला थोडं पीठ लावून द्यायचं, म्हणजे ते चिकटून घेतं आणि पक्की बसते वडी. हे बघा, बघितलं, असे छान पक्क्या दोन्ही वड्या बांधायच्या. एका भांड्यामध्ये
पाणी ठेवायचं खाली, वरती चाळणी ठेवायची आणि वड्या वाफत ठेवायच्या. 15 ते 20 मिनटं चांगली पक्की वाफ आल्यानंतर वडी थंड करून घ्यायची. थंड केल्यानंतरच कापायची तिला. गरम गरम वडी कधीच कापायची नाही, नाहीतर ती सुटून जाते त्याच्यातून. थंडगार होऊ द्यायचं आणि नंतर अशा छान आपल्या आवडीप्रमाणे वड्या कापायच्या, लहान मोठ्या कशा आवडतात. आणि अजून यामध्ये एक गोष्ट, अशा वड्या करून जर तुम्ही त्या कांद्यामध्ये जरी परतल्या थोडं तिखट मसाला टाकून, तर भाजी पण खूप छान चवदार लागते त्याची. मी एखाद्या दिवशीचा व्हिडिओ भाजीचा पण टाकेल कशी लागते ते. आता आपल्या वड्या झालेल्या आहे. या वड्या मस्त गरम तेल करून घ्यायचं, थंड्या तेलात नाही टाकायच्या, गरम गरम तेलामध्ये छान तळून घ्यायच्या वड्या. बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत वाटत आहेत, तुम्ही बघू शकता. बघा एक पण वडी सुटली नाही, काहीच नाही, काहीच नाही. पक्क्या चिकटून राहतात वड्या आणि चवीला पण खूप छान लागतात. तर एकदा बनवा आणि मला सांगा कशा झाल्या कमेंटमध्ये वड्या.